नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. नीट पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता दिल्ली येथील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचे सुमारे 20 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण हुकुमशाही व दडपशाही तसेच माफियागिरीचे तंत्र वापरून शासनाने मोडीत काढून त्यांना अटक करून उपोषण स्थळापासून हटविण्यात आले. या भ्याड कृत्याच्या निषेधार्थ आणि दिल्ली संसद मोर्चाला पाठिंबा म्हणून आज दिनांक 20/7/2026 रोजी शेवगाव येथील एसटी स्टँड जवळील क्रांती चौकात लोकशाहीवर निष्ठा असणारे पक्ष व सामाजिक संघटनांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, शिवसेना उभाटाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश मगरे, FISFचे वैभव शिंदे, प्राध्यापक मुफीज इनामदार, कॉम्रेड संदीप इथापे, प्यारेलाल शेख, शिवसेना उभाटाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी मडके, अजिंक्य लवाट, कानिप कर्डिले, दत्तात्रय आरे, बबनराव पवार, गोरख भापकर, ॲडव्होकेट गणेश ताटे, अभिषेक चौधरी, रंजन लांडे, हिरामन मस्के, अतुल लबडे, अफरोज शेख, सुहास चव्हाण, नामदेव गरड, किसन सभेचे बाबूराव राशीनकर, विष्णू गोरे आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शेवगाव येथील नागरिक उपस्थित होते. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. शिक्षणाचा भ्रष्टाचार बंद करा. शिक्षणाचा भ्रष्टाचार बंद करा. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. शिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. शिक्षण मंत्री राजीनामा दो. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शिक्षणातील भ्रष्टाचार बंद. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. विद्यार्थी आंदोलनावर दडपशाही करणारं सरकार चले जाओ. RSS बीजेपी सरकार हटाओ, देश बचाओ. RSS बीजेपी सरकार हटाओ. शिक्षणातील भ्रष्टाचार बंद. सोनम वांगचुक आगे बढ़ो. अभिजीत तिपके आगे बढ़ो. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. भाजपा की तानाशाही नहीं चलेगी. भाजपा की तानाशाही नहीं चलेगी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भ्रष्टाचारी भाजप सरकार चले जाओ. भ्रष्टाचारी भाजप सरकार चले जाओ. भाजप की तानाशाही नहीं चलेगी. भाजप की तानाशाही नहीं चलेगी. ॲडव्होकेट सुभाष पाटील लांडे बोलतील. मी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता शेवटचं भाषण सुभाष पाटील या ठिकाणी आता शेवटचं भाषण होणार आहे. मी सर्वप्रथम तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झाला उत्स्फूर्तपणे तुमच्यासाठी आता टाळ्या वाजा सगळ्यांनी. आपला शेवगाव तालुका आणि मी प्रागतिक आणि पुरोगामी विचारता राहिलेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर आहे. आज उत्स्फूर्तपणे
दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 20-25 दिवसापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर म्हणजे याच्यामध्ये कुठलंही राजकारण दिल्लीला आणलं नाही. नीटचा पेपर फुटला त्यापूर्वी आपल्या देशातले सरन्यायाधीश सूर्यकांत, तुम्ही ऐकलं का, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना काय म्हटलं, वापरच म्हटलं, झुरळ म्हटलं. आणि त्यानंतर नीटची पेपर फुटी झाली. नीट पेपर फुटल्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काल परवा नीटचा निकाल लागला. नीटचा निकाल लागल्यानंतर जे मार्कशीट हातात आले त्यामध्ये एका मुलीनं सांगितलं, त्याची आई पण रडत होती की मुलीनं पेपर दिल्यानंतर घरी आल्यानंतर बघितलं त्याला 720 मार्क पडायला पाहिजे, पण पेपर प्रश्न काय मार्कशीट हातात आल्यानंतर केवळ 95 मार्क मिळाले. दुसऱ्या मुलाला 520 मार्क पडायला पाहिजे होते, त्याला फक्त 85 मार्क मिळाले. म्हणजे शिक्षणामध्ये जो भ्रष्टाचार गोंधळ सुरू आहे हे सरकार त्याला जबाबदार आहे. आणि नीट पेपर फुटी झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे जर खरंच भाजपने स्वतःला फार शुद्ध, आम्ही सर्वांपेक्षा वेगळी पार्टी असं समजणार आहे, राजीनामा द्यायला पाहिजे. पण ते काय आकड्याचे तारे करतात, बेशरमपणे असं सांगतात यापूर्वी सुद्धा पेपर फुटलेले. आम्हाला यापूर्वी काय झालं ते सांगू नका. 2014ला तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी काय म्हटले होते, आम्ही आजचे दिन आणू. आले का आजचे दिन? कोणाला आजचे दिन आले? बोलत होते कशा कशात बेसल सुरे, पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकतायत, पाणी 20% पाणी. त्या अगोदर आपल्याकडे स्मार्ट मीटर आणलं, ज्याला 500 रुपये मिळायचे त्यांना 20,000 1 लाख रुपये दिले लागले. सकाळपासून आमच्याकडे लोक येतात, बिल वाढायला लागले. म्हणजे या सरकारने आजचे दिन आणायच्या ऐवजी सर्वांची लूट सुरू केलेली आहे. आणि पेपर फोडणारे कोण आहेत? हे जे सगळे भाजप आणि आरएसएसचे जे स्वतःला फार शुद्ध समजतात त्यांच्या जवळच्या लोकांनी पेपर फोडले, कोटी कोटी रुपये घेतले आणि आमच्या मुलांच्या पालकांच्या जीवनाशी खेळ सुरू केलेला आहे. या ठिकाणी हे भाजप सरकार आल्यापासून आजचे दिन तर नाही झाले आपल्याला, पण सगळ्यात वाईट दिन आलेले आहेत. म्हणून त्यांना म्हणावं लागतं तुमचे आजचे दिन नको, आमचे पहिले पुढे दिन सुद्धा चालतील, अशी वेळ आपल्यावर आलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी दिल्लीला जे आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक यांना तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, 20व्या दिवशी पहाटे 5:30 वाजता पांढरं कापड आणलं. तुम्हाला माहिती का पांढरं कापड? आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाची अंत्यविधी असतो त्याला जर आंघोळ घालतो आपण मेल्यानंतर, त्याला सणवर घ्यायच्या आधी कापड बाजूने लावतो, तशा पद्धतीनं कापड लावलं. म्हणजे इतकं बेशरम सरकार या ठिकाणी आहे. हे सगळ्यात मोठं पाप या सरकारने केलं. दुसऱ्याला सांगतात रामाच्या मंदिरातले पैसे चोरलेले आहेत, सगळ्या माणसांचे पैसे चोरले, शिक्षण महाग करून टाकलं. पूर्वी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की शिक्षणाला पैसा लागत नव्हता, पण आता मी काल परवा बघितलं की आता शिक्षणाला सुद्धा पैसा लागायला लागलेला आहे. विनाअनुदान आणलेलं आहे, शाळेच्या तुकड्या वाढवल्या जात नाही, शिक्षक या ठिकाणी नवीन शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे शाळा या ठिकाणी पहिल्या तुकडीपासून 4,000 रुपये घेतात. मला माहिती काढली, शाळेची चूक नाही, सरकार शिक्षणावर खर्च करत नाही, पण दुसऱ्या बाजूला मात्र हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अभिजित तितके आणि सोनम वांगचुक यांनी सांगितलं की शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. चांगला दर्जेदार आणि विनामूल्य शिक्षण मिळणं आपला कायदेशीर अधिकार आहे, पण हे सरकार शिक्षणाची प्रचंड हेळसांड करत आहे. म्हणून 22 दिवस आंदोलन सुरू झालं आणि त्या मुलांची धरपकड सुरू झाली. 9 मुलं उपोषणाला बसले. नेहा नावाची मुलगी तुम्ही पाहिली असेल, ती मुलगी सुद्धा 22 दिवस झाली मुलगी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली. तिच्या सोबत काही आपले विद्यार्थी बसलेले, पण सरकारला दया आली नाही. खरं म्हणजे या ठिकाणी सरकारचं काम होतं. एवढी मोठी पेपर फुटी झाली, 22 दिवस आंदोलन झालं. त्या धर्मेंद्र प्रधानला काय असं लागलंय की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला तयार नाही. गोष्ट झाली तर हे सरकार त्याच्या विरोधात त्या ठिकाणी कारवाई करतं. पण स्वतःला स्वच्छ पार्टी मानणारे भाजपवाले, आरएसएस वाले भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी जात आहे, म्हणून हे आंदोलन चालू आहे. आज दिल्लीच्या जंतर मंतरवरून पार्लमेंटवर लाखोच्या संख्येने लोक जात आहेत. म्हणून आपण ठरवलं काल सगळ्यांनी मिळून आपल्या शेवगावच्या वतीनं
आपण काही सर्वजण दिल्लीला जाऊ शकत नाही, किमान आपण पाठिंबा देऊ शकतो. कारण शेवगावचा इतिहास राहिलेला आहे. काय कोणताही प्रश्न असला तर आपण आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतो. म्हणून आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाला, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे हे आपलं जीवनपणाचं लक्षण आहे की कुठे जर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणं, आणि म्हणून ते पेटून उठण्याचं काम आपण आज केलेलं आहे. माझ्या तरुण मित्रांनी, आमच्या मुलींनी यांनी जे आज काही विचार मांडलेले, खरं म्हणजे तुम्ही चांगलंच बोलू शकता. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही, गेलं तर बरोबर सांगितलं, आज जर बोललो नाही आपण तर उद्या आपल्यावरची वेळ येणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं हुकुमशाही पद्धतीचं सरकार, हुकुमशाही पद्धती आणि या ठिकाणी सर्व जोडून करणारं सरकार या ठिकाणी हटवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे. म्हणून या ठिकाणी दिल्लीच्या आंदोलनाला आपल्या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी पाठिंबा जाहीर करू. आणि आज या ठिकाणी विचार करता तिथून पुढे सुद्धा कोणतं आंदोलन जर जाहीर झालं तर निश्चितपणे आपण यांना पाठिंबा देऊ. आणि म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तोपर्यंत आंदोलन चालणार आहे. तर त्या सर्वांचं मी या ठिकाणी पर्यंत अभिनंदन करतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.